गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 4 मोठे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे। कासव गतीने हे काम सुरू असल्यामुळे अनेक वेळा स्थानिकांनी पालकमंत्री किंवा येथील आमदार खासदारांना तक्रार केली होती, परंतु या कामावर कोणतेही परिणाम कंत्राटदारावर झालेले नाही। कासव गतीने आताही काम सुरू आहे। पहिला पाऊस काल रात्री गडचिरोली जिल्ह्यात आला होता आणि पहिल्या पावसातच एक कच्चा जे रस्ता आहे ते वाहून गेला आणि रस्त्याची दुर्दशा बघा, कशा प्रकारे मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहे। अल्लापल्ली ते सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग 100 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे। या राष्ट्रीय महामार्गाला किंवा गडचिरोलीपासून छत्तीसगडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्याआधी पूर्ण करण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांचे निदर्शनं होती, परंतु कंत्राटदार जे आहेत ते दुर्लक्ष करून कासव गतीने काम करीत आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यात असे अनेक राष्ट्रीय महामार्ग आहे जे कासव गतीने सुरू आहे। भामरागड मार्ग ही कासव गतीने सुरू आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे मोठे अवघड जात आहे। अनेक अपघातही यात होत आहेत। या राष्ट्रीय महामार्गावर मागील 4 वर्षात जवळपास 64-65 नागरिकांनी आपला जीव गमावला। एक गंभीर बाब आहे आणि जिल्हा नियोजन समितीत हा मुद्दा गाजल्यानंतर सुद्धा हे कामात प्रगती जी आहे ते झालेली नाही। गंभीर दृश्य ग्राउंड झिरोवरून आपण बघत आहोत। गडचिरोली जिल्ह्यात नागरिक त्रस्त आहेत, माल वाहतूक करणारे वाहनही त्रस्त आहेत। मोठमोठे खड्ड्यात वाहन जे आहे कशा प्रकारे आपले प्रवास जीव धोक्यात घालून करीत आहेत आपण बघू शकतो। कारण की हे राष्ट्रीय महामार्ग जे आहे ते अनेक दिवसापासून काम सुरू आहे आणि पुलाचे काम सुरू आहे। पुलाचे काम सुरू असताना कच्चे रस्ते जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहे। यात कच्चे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडल्यामुळे नागरिक जे आहेत ते मोठी कसरत करून इथे प्रवास करावा लागत आहे आणि पुलाचे काम जे आहे ते पावसाळ्याआधी करण्यात येणार होते, परंतु काम न झाल्यामुळे नागरिक अडचणीत आलेले आहे आणि कशा प्रकारे 6 महिन्यांपासून एक पूल जे आहे ते पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश आहे आणि माल वाहतूक करणारे वाहने जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्यामुळे अनेक वेळा मार्ग बंद पडत आहेत। सध्या गडचिरोली जिल्ह्यात अशीच परिस्थिती अनेक राष्ट्रीय महामार्गांची आहे आणि हे राष्ट्रीय महामार्ग केव्हा पूर्ण होणार असा एक मोठा प्रश्न, मोठा आक्रोश नागरिकांमध्ये आहे आणि नागरिक राज्य सरकारला, जिल्हा प्रशासनाला नेहमीच प्रश्न विचारत आहेत, परंतु राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन जे आहे ते या प्रकरणाला गंभीर घेत नसल्यामुळे नागरिक जे आहे ते त्रस्त आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।